ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय दुसरा. सांख्ययुग. स्थितप्रज्ञ भाग 12. ओवे आहेत 355 आणि 356 आणि गीतेचा श्लोक आहे 69. मागच्या श्लोकात भगवंताने योगयुक्त न केलेले मन नावेप्रमाणे भरकटेल असे दृष्टांताने स्पष्ट केले. आता श्रीकृष्ण स्थितप्रज्ञाचे आणखी एक लक्षण अलंकारिक भाषेत सांगणार आहेत. श्लोक 69. या निशा सर्वभूतानां तस्यां जागरति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. सर्व प्राणी ज्या संबंधाने निद्रित असतात त्या संबंधाने संयमी पुरुष जागरूक असतो. ज्या संबंधाने प्राणी मात्र जागृत असतात त्या संबंधाने ज्ञानवान मुनी निद्रित असतो. देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रित उजू. पहा, सर्व प्राणी ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेले म्हणजे अज्ञानी असतात त्या ठिकाणी ज्याला उजाडलेले असते म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते, आणि जीव ज्या देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जागे म्हणजे विषय सुख अनुभवणारे असतात त्या ठिकाणी तो निजलेला म्हणजे विषय निवृत्त असतो. तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर. तोच तो खरा निरुपाधी होय. अर्जुना, त्याचीच बुद्धी स्थिर झालेली आहे आणि तोच अखंड मुनीश्वर आहे असे समज. येथे श्रीकृष्णाने स्थितप्रज्ञाचे अलंकारिक भाषेत वर्णन केलेले आहे. भगवंत म्हणतात की जी सर्व प्राणी मात्रांना रात्र असते, सर्व प्राणी मात्र जेथे झोपलेले असतात तेथे स्थितप्रज्ञ जागा असतो. प्राणी मात्र सर्व जगाला सत्य मानतात, त्यामुळे जगाच्या ठिकाणी ते जागे असतात. पण परब्रह्माचे मात्र त्यांना ज्ञान नसते, म्हणून ते सर्व प्राणी मात्र परब्रह्माच्या ठिकाणी झोपलेले असतात म्हणजेच अज्ञानी असतात. परंतु स्थितप्रज्ञ पुरुषाने ऐक्य जाणलेले असते, त्याला ब्रह्मज्ञान झालेले असते, त्यामुळे तो क्षुद्र विषयांकडे ढुंकूनही पाहत नाही. ते त्याला सुखदायी वाटत नाहीत. तो आत्मानंदीत तल्लीन झालेला असतो. परमेश्वर स्वरूपी त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. तो ब्रह्मानंदाचा उपभोग घेत असतो. उलट प्राणी मात्र फक्त विषयच जाणतात, तेच मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते विषयांच्या ठिकाणी जगाच्या ठिकाणी जागे असतात. त्यातच ते सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतात. या श्लोकातील रूपक स्पष्ट करताना आचार्य म्हणतात की रात्र आहे ती परमार्थ तत्वरूप रात्र आहे आणि निद्रा आहे ती अज्ञानाची आहे. जितेंद्रिय योगी अज्ञान निद्रेतून जागा झाल्यामुळं परमार्थ तत्वरूप रात्री जागा असतो. अविद्यारूपी रात्रीत सर्व प्राणी मात्र स्वप्न पाहत असल्याप्रमाणे जागे असतात. परंतु जितेंद्रिय योग्याला ती रात्र अज्ञानरूपी रात्र आहे हे कळते. ज्ञानदेव रूपक उलगडून दाखवण्याच्या फंदात न पडता रूपकात्मक पद्धतीनेच अर्थ स्पष्ट करतात आणि विरोधाभासही कायम ठेवतात. ते म्हणतात की सर्व प्राणी मात्र ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेले असतात त्या ठिकाणी ज्याला उजाडलेलं असतं म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेलं असतं, आणि जीव ज्या देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जागे म्हणजे विषय सुख अनुभवणारे असतात त्या ठिकाणी जो निजलेला असतो म्हणजे विषयांपासून निवृत्त असतो. म्हणजे सर्व प्राणी मात्रांना आत्मस्वरूपाची जाणीव नसते, पण त्या स्थितप्रज्ञाला मात्र आत्मज्ञान झालेलं असतं. उलट जीव विषय सुखात रमलेले असतात, त्या विषय सुखापासून मात्र हा निवृत्त असतो. असा जो असेल त्याला स्थिर बुद्धी असं म्हणतात. पुढे भगवंतांनी स्थितप्रज्ञ निस्पृहपणे कसे वागत असतो ते उदाहरणानं स्पष्ट केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.